श्रावणकुमार. दाट जंगल होते. रात्रीची वेळ होती. अयोध्येचा राजा दशरथ शिकारीसाठी एका झाडावर बसलेला होता. जवळून एक नदी वाहत होती. अचानक नदीच्या बाजूने बडबड असा आवाज आला. दशरथाला वाटले कोणी जंगली प्राणी पाणी पित असावं. त्याने आवाजाच्या दिशेने बाण सोडला आणि त्या क्षणी हाय मेलो हे शब्द दशरथाने ऐकले. आपला बाण एका माणसाला लागला आहे हे त्याच्या लक्षात आले. लगेच झाडावरून उतरून दशरथ त्या माणसाजवळ गेला. छातीत बाण घुसल्यामुळे एक कुमार कणत होता. रिकामा कमंडलू जवळच पडला होता. दशरथाने त्याच्या छातीतून बाण काढून टाकला आणि विचारले, श्रावण तू कोण आहेस? मला क्षमा कर, हे पाणी पी. कुमार क्षीण आवाजात म्हणाला, माझे नाव श्रावण. मी आता मरणार. जवळच एका झाडाखाली माझे आई वडील आहेत. ते म्हातारे आहेत, आंधळे आहेत. त्यांना फार तहान लागली आहे. कृपा करून त्यांना पाणी द्या. एवढे बोलून श्रावणाने प्राण सोडले. कमंडलातून पाणी घेऊन दशरथ राजा श्रावणाच्या आई वडिलांकडे गेला, परंतु बोलण्याचा धीर होईना. श्रावणाचे वडील म्हणाले, बाळ उशीर का केला? हे ऐकून श्रावणाचे वडील म्हणाले, अरे आमचा लाडका श्रावण आम्हाला या कावडीतून काशी यात्रेला नेत होता. तो आमचे कपडे धुत असे, आमचे जेवण तयार करीत असे, आम्हाला जेवू घालत असे, औषधांची देत असे, फार प्रेमाने आमची सेवा करीत असे. श्रावण म्हणजे आमचा प्राण होता. दशरथा, आमच्या श्रावणाला तो ठार मारले. 7 पुत्र शोकाने आम्ही दोघेही मारणार. मी तुला शाप देतो की तू सुद्धा पुत्र शोकाने मरशील. मग त्या वृद्ध आई वडिलांची श्रावणबाळ असे म्हणत प्राण सोडला.